हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? दिशा टेस्टी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सोलकढी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। इथे मी नारळाचं दूध घेतलेलं आहे। हे मी रेडीमेड घेतलं आहे। जर तुम्हाला घरी बनवायचं असेल तर एक ताजा नारळ घ्यायचा, तो किसून घेऊन तो मिक्सर मध्ये वाटून घ्यायचा। वाटताना त्याच्यात आधी सुरुवातीला 1 ते 1.5 वाटीच पाणी घालायचंय आणि घट्ट त्याचं दूध पिळून घ्यायचं। मग जो चौथा राहील त्यात परत आणखीन 1 वाटी पाणी घालून परत मिक्सर मध्ये वाटून घेऊन ते पाणी गाळून घ्यायचं। अशा पद्धतीने तुमचे 2 ते 3 ग्लास आरामात दूध निघेल। त्यानंतर मी इथे 10 ते 12 कोकम घेतले आहेत, ते मी अर्धा तास गरम पाण्यात भिजत घातलेले आहेत। आणि आपल्याला हिरवी मिरची लागणार आहे। इथे मी एक मोठी हिरवी मिरची घेतलेली आहे। मी कमी तिखटाची घेतली आहे। जर तुम्ही तिखट घेतली तर तुम्ही थोडी कमी करा। छोटा आल्याचा तुकडा, 7-8 लसूण, इथे थोडंसं मी बीट घेतलेलं आहे, ह्यानी सोलकढीला रंग चांगला येतो। कोथिंबीर, 2 चमचे जिरे आणि 2 चमचे साखर आणि चवीनुसार मीठ आपल्याला घ्यायचं आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी मिक्सरचं भांडं घेते। ह्यात हे बीटरूटचे तुकडे, हिरवी मिरची, आलं आणि लसूण आपण वाटून घेऊया। तेव्हाच साखर आणि जिरं पण घालून घ्यायचंय। साखर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। चवीनुसार मीठ घालून घेऊया। आणि कोकम आगळ जे बनवलंय त्यातलं आपण थोडंसंच पाणी आता याच्यात घालूया आणि हे थोडं घट्ट वाटून घेऊया। जास्त पाणी घातलं तर नीट वाटलं जाणार नाही। मिक्सर मध्ये आता मी वाटून घेतलेलं आहे, ते आपण गाळणीने नारळाच्या दुधात गाळून घेऊया। ते गाळून झाल्यावर आपण जे कोकम आगळ उरवलं होतं ते पण आपण गाळून घेऊया। मी आता ते घट्ट गाळून घेतलेलं आहे, पण चांगलं ढवळून घेऊया। किती सुंदर रंग आलाय बघा सोलकढीला। जर तुम्ही नारळाचं दूध घरी बनवलं असेल तर हे परत एकदा तुम्ही गाळून घ्या। आता त्याच्यात जे बारीक बारीक कण असतात त्यांनी घशाला खवखव होते। त्यात आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालू। सोलकढी पाचक असल्यामुळे कधीही प्यायली तरी चालेल आणि नॉनव्हेजच्या जेवणानंतर तर अतिउत्तमच। जे नॉनव्हेज खात नाही ते पण हे आवडीने पितात। शक्यतो सोलकढी थंडच प्यावी। तर मी अर्धा तास ही फ्रीज मध्ये ठेवते आणि अर्धा तासाने मी सर्विंग बाउल मध्ये काढते। अर्धा तास झालेला आहे। मी आता ही सर्विंग ग्लास मध्ये ओतून घेते। त्यावर थोडीशी कोथिंबीर घालू। फ्रेंड्स, आपली थंडगार सोलकढी पिण्यासाठी रेडी आहे। तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक्यू।